नमस्कार. परवा औरंगाबादेमध्ये एका उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या वकिलांसोबत गप्पा मारण्याचा योग आला. जेवायला एकत्र होतो त्यामुळं गप्पा मारण्याचा योग आला. त्यांनी एक छान किस्सा सांगितला होता. मराठवाड्यातल्या एका मंत्र्यांच्या गावामधल्या तलाठ्याला लाच घेताना पकडली होती. म्हणजे तेव्हा ते मंत्री होते, नंतर मोठ्या पदावर गेले. एका तलाठ्याला लाच घेताना पकडण्यात आलं होतं. आता ही अँटी करप्शन ब्युरोची कारवाई होती, उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी केलेली. आता मंत्र्याच्या गावातला थेट तलाठी लाच घेताना पकडल्या गेल्यामुळे याची मोठी बातमी झाली. आता ती बातमी झाल्यावरती मंत्री जरासे सटपटले, गडबडले. पण हा तलाठी मंत्र्यांच्या वडिलाच्या अगदी जवळचा निघाला. आता या तलाठ्याला वाचवायचा आहे हा निर्णय मंत्र्यांच्या वडिलांनी घेतला होता. आता यात वडिलांनी आपल्या पुत्राला सांगितलं की या तलाठ्याने नाही ते उद्योग केलेले आहेत, पण हे उद्योग निस्तरण्याची जबाबदारी आता आपल्यावरच आहे, कारण आपण उद्योग मंत्री आहोत, तर हे उद्योग निस्तरावेत. आता उद्योग मंत्र्यांसाठी एक असा ट्रॅपची केस सहज खालीवर करणं हे काही अवघड गोष्ट नव्हती. आणि मग त्यांनी थेट त्या ह्याला फोन केला, त्या तपासी अधिकाऱ्याला किंवा त्या उपाधीक्षकाला फोन केला आणि सांगितलं की हे प्रकरण जरा मिटवून घ्या. तेव्हा त्यांनी सांगितलं त्या अधिकाऱ्यांना की सर, हे प्रकरण सगळं फाईल झालेलं आहे, FIR झालेलं आहे, पुढे प्रोसेस पण झालेलं आहे, याला असं मिटवता येणं शक्य नाही. मग ते म्हणले बी समरी करून घ्या. त्यांना नाही जमणार सर. हे प्रकरण चर्चा करून तिथेच थांबलं. काही दिवसानंतर हे उद्योग मंत्री महोदय सातारा जिल्ह्यामध्ये गेले होते आणि सातारा जिल्ह्यात वडिलांनी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून दिली फोन करून की असं असं आहे आणि तुम्हाला हे प्रकरण मिटवायला पाहिजे. मग मात्र उद्योगमंत्र्यांची सटकली आणि त्यांनी त्या अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्याला थेट बोलवून घेतलं आणि सांगितलं की जरा व्यवहारी वागायला शिका, मी सांगतोय मिटवून घ्या. अधिकारी तडक परत आला आणि त्यांनी आपल्या स्टेशन डायरीत नोंद घेऊन टाकली की माननीय मंत्र्यांनी मला जरा व्यवहारी वागायला शिका अशी नोंद करायला लावली. मग त्यानंतर एक प्रसंग असा घडला की हे सगळं प्रकरण नोंद झाल्याबरोबर त्याबाबतची एक याचिका औरंगाबादच्या उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली. याचिकाकर्त्या वकिलांना थेट त्यावेळेसच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता. मी हे सांगायला मला आवडेल, उद्योगमंत्र्यांचं नाव यासाठी सांगत नाही आहे, मला हे सांगायला आवडेल की त्यावेळेसचे मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार होते. म्हणजे अजून एक माहिती म्हणून सांगून ठेवतो, म्हणजे या माझ्या सांगण्याला स्पष्टता यावी, तुम्हाला खात्री वाटावी यासाठी. तो फोन आला होता औरंगाबादच्या एका रुग्णालयामध्ये, कारण त्यावेळेला लँडलाईन फारसे अवेलेबल नव्हते. ह्या फोन एका रुग्णालयात आलेला होता, कारण वकील साहेबांनी PP म्हणून त्या रुग्णालयाचा नंबर दिलेला होता. त्या रुग्णालयाचे प्रमुख असलेले डॉक्टर आज हयात नाहीत, पण त्यांच्या नावाने कॅन्सरचं रुग्णालय चालवलं जातं औरंगाबादमध्ये. आणि त्याच्यावरती PP नंबरवरती मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला आणि सांगितलं की तुम्हाला या केसमध्ये संपूर्ण मदत करायला तयार आहे. पुढे एक पुण्यातले निष्णात वकील जे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांना देखील या प्रकरणामध्ये नेमण्यात आलं. अर्थात ही नियुक्ती देखील राजकीय संबंधातून उद्योगमंत्र्यांच्या उद्योगांना नियंत्रण घालण्यासाठीची होती. आता या वकिलाच्या एंट्रीबरोबर ती स्टेशन डायरीतली नोंद सापडली आणि या स्टेशन डायरीतल्या नोंदीनुसार त्या उद्योगमंत्र्यांनी केलेले उद्योग स्पष्टपणे दिसत होते आणि त्यात उल्लेख होता, तुम्ही व्यवहारी वागायला शिका. बराच काळ ते उद्योगमंत्री अडचणीत आले होते आणि यावे अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती, म्हणून ते अडचणीत आले. जरा व्यवहारी वागायला शिका हा संदेश मात्र सगळ्यांनीच लक्षात ठेवावा असा आहे. आता हे व्यवहारी वागायला शिकणं काय असतं हे तुम्हाला मी सांगणार आहे. भावना गवळी यांच्यावरती ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा सुडबुद्धीची कारवाई अशा अर्थाने बोललं जातं आहे. भावना गवळी यांच्यावरती ईडीची कारवाई होती आहे. त्यांच्या 5 शिक्षण संस्थांवरती रेड पडलेली आहे, तपासणी चालू आहे, त्याला छापेमारी झालेली आहे आणि त्यासोबत भावना गवळींची देखील तपासणी होणार आहे. आता पुन्हा याला सुडबुद्धीनं कारवाई असं कुणी म्हणणार असेल तर मला काही डिटेल्स द्यायची आहेत. भावना गवळींच्या कार्यालयातून 7 कोटी रुपयांची कॅश चोरीला गेली होती आणि या चोरीची
फिर्याद 10 महिन्यानंतर पोलीस ठाण्यात दिली होती. म्हणजे पहिल्यांदा 10 महिने घेतले कशाला हा प्रश्न असतो. 7 कोटी एवढी मोठी चोरी आणि त्याची फिर्याद द्यायला 10 महिन्याचा कालावधी, हे कशा करता हा मोठा प्रश्न असतो. आणि 7 कोटी रुपयाची रक्कम कार्यालयात आली कुठून हा दुसरा प्रश्न असतो. एवढी रक्कम कार्यालयात ठेवता येत नाही हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नियम फार कडक आहेत. आताच्या काळामध्ये 7 कोटीची रक्कम आली कुठून हा प्रश्न आहे आणि आली कुठून या प्रश्नाचं उत्तर शोधताना म्हणूनच किरीट सोमय्यांचे हे जे आहे आरोप ते फार महत्त्वाचे ठरतात. किरीट सोमय्यांचे आरोप होते की रस्त्याच्या कामामध्ये खंडणी मागून 100 कोटीचा घपळा झालेला आहे, कलेक्शन झालेलं आहे. आता 100 कोटी हा भाजपच्यासाठी अत्यंत आवडीचा शब्द झालेला आहे, कारण कुठेही काही घोटाळा सापडला की 100 कोटीचा होतोय. 100 कोटीच्या कलेक्शनमधले हे 7 कोटी होते का असाही प्रश्न किरीट सोमय्या विचारतायत. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी जसं अडचणीत आणलं होतं उद्योगमंत्र्यांना, तसा प्रश्न आता पुन्हा सांगावा लागतोय. जरा व्यवहारी वागायला शिका. 7 कोटी रुपये कशा स्वरूपात ठेवायचे, कॅशच्या स्वरूपात असले पाहिजेत का, याचं तरी किमान भान असायला हवं होतं. त्यामुळं भावना गवळी यांच्यावरती ईडीचा आवळत चाललेला फास हा अजून एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये आता यातून बाहेर पडण्यासाठी भावना गवळींना काही गोष्टी स्पष्ट कराव्या लागणार आहेत. आता ईडी कुणाकुणाभोवती फास आवळती आहे. अनिल परब झाले. आता अजून एक प्रश्न माझा तुम्हाला विचारायचा, जरा व्यवहारी वागायला शिका याच विषयामध्ये मला सांगतोय. काय व्यवहारी वागणं काय असतं बघा. मिलिंद नार्वेकरांचा एक बंगला CRZच्या नियमांचं उल्लंघन करून बांधण्यात आला होता. तो बंगला नियमांचं उल्लंघन झालंय म्हणून पाडण्यात आला. आता हे त्यावरती आमच्या आरती ओवाळणाऱ्या माध्यमांनी नार्वेकर किती प्रामाणिक असं सांगितलं. वरकरणी बघता नार्वेकर प्रामाणिक, छान, ओके, हे सगळं आपण मान्य करू. आता जो बंगला बांधला आहे त्याचा प्लॉट, त्याच्या बांधकामाचा खर्च, साधारणतः आपल्यासारख्या सामान्य माणसांनी घर बांधायचं ठरवलं तर 1000 ते 1100 रुपये स्क्वेअर फीटचा खर्च येतो. म्हणजे तो बंगला 3000 स्क्वेअर फीटचा असेल असं गृहीत धरलं, 3000 स्क्वेअर फुटावर बांधलेला, तर त्याचा खर्च किमान 40-50 लाख रुपये तरी यायला पाहिजे सामान्य माणसाला. आता मिलिंद नार्वेकरांसारख्या असामान्य व्यक्तीचा तो बंगला असेल तर खर्च किती आला असेल याचा अंदाज तुम्ही घ्या. एखादी बांधलेली वास्तू पाडण्याचा खर्च किती असतो हे लक्षात घ्या. म्हणजे ज्यांनी घराचं पाडकाम केलं त्यांच्या लक्षात येईल की मटेरियल घेऊन जातो आणि पैसेही द्या असं म्हणणारी माणसं आपल्याकडे आहेत. म्हणजे पाडायलाही प्रचंड पैसे द्यावे लागतात आणि बांधायलाही प्रचंड पैसे द्यावे लागतात. मग तो प्लॉट, त्या बांधकामाचा खर्च आणि नंतर पाडकामाचा खर्च जो कोटींच्या घरात असेल, याची अधिकृतता काय आहे, या उत्पन्नाचा सोर्स कोणता आहे, हा प्रश्न ईडीनी विचारला किंवा सरकारी यंत्रणेनं विचारला तर त्यात सुडबुद्धी कसली आली. एवढंच आहे की बाबा तुम्ही ते CRZचं उल्लंघन करून बांधलं, बांधल्याचं कळलं म्हणून पाडलं. तुम्ही चांगले आहात, नियम पाळणारे आहात. म्हणजे बांधताना कुठं नियम गेला होता माहीत नाही, पण नियम पाळणारे आहात, पाडताना तरी पाळणारे आहात. मग एवढंच सांगा की तो प्लॉट, ते बांधकाम आणि पाडकाम यावरती जो खर्च झालाय तो कुठून आलाय. एवढा साधा प्रश्न ईडी विचारू शकते. आणि हे विचारलं की सुडबुद्धीची कारवाई असं कसं म्हणता येईल. म्हणजे काहीतरी दिसतंय म्हणूनच तर कारवाई होते ना. तसं भावना गवळी यांना देखील हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाकी ठीक आहे, तुमचे पैसे चोरीला गेले, 7 कोटी रुपये चोरीला गेले, खूप वाईट वाटलं. आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या घरातून 5-25 लाख रुपये, म्हणजे 7 कोटी काय 7 लाख जरी चोरीला गेले तर आमचं कंबरडं मोडतं, पेकाट फार वाट लागून जाते सगळ्याची, आयुष्यभर उठणार नाही अशी स्थिती असते. 7 कोटी रुपये संस्थेच्या कार्यालयात कॅशच्या स्वरूपात ठेवले जातात, ते चोरीला जातात. 10 महिन्यांनी फिर्याद देतात. त्याच वेळेला तुमच्यावरती कंत्राटदाराला लाच मागितल्याचे आरोप होतात. जरा व्यवहारी वागायला शिका. सांगा आले कुठून,
गेले कुठे? कशासाठी आणले होते? आता हे प्रश्न ईडीने विचारणं किंवा माझ्यासारख्या तद्दंत फालतू 2% सुपारी घेऊन बोलणाऱ्या, अजून काय काय तुम्ही म्हणू शकता, या यूट्यूबरने विचारला तर बिघडलं कुठे? उत्तर तर द्यायला हवं का? प्रश्नच विचारायचे नाहीत? प्रश्न विचारण्याचं अधिकार सामान्य माणसाकडे आहे, मग सरकारी यंत्रणेकडे तर तो नक्कीच असायला हवा. म्हणूनच ही ईडीची चौकशी हा सुडबुद्धीचा डाव असं न म्हणता क्लिअरिफिकेशनची संधी समजून भावना गवळी यांनी आणि आपल्या स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा खुलासा करणं आवश्यक आहे. जरा व्यवहारी वागणं आवश्यक आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.